ते होतं आपल्या शुभ हस्ते दत्ता मुकादमांचा सन्मान करावा. चला सुहास दादा कधी वेळ काढा, इकडे देखील क्रिकेट खेळा. दत्तासाहेब मुकादम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. रवी मात्रेंच्या शुभ हस्ते. कॅमेरामन या गोष्टी आपल्या कॅमेरामध्ये कैद करा. फायनल मॅच एकदा जोरदार आहे या स्पर्धेसाठी, या दोन्ही संघांसाठी. बोला गणपती बाप्पा. डावाला सुरुवात होईल. अंतिम सामना याचसाठी केला होता ठास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि अगदी अंतिम सामन्यामध्ये सध्या आपण आहोत. हरीश गावण समोर सागर भोईल बॅकफुटला आले. स्क्वेअर कटचा नजाकत टायमिंग सौंदर्यपूर्ण फटका आपण पाहिला पहिल्या बॉलवरती. वेलकम बाउंड्री 4 धावा. तदनंतर पुढचा सन्मान असेल. या दरम्यान आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ पाटील साहेबांचे आगमन. सागरजी पाटील उद्योगपती यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. आदरणीय सागर पाटील उद्योगपती यांचा सन्मान केला जाईल. काशीनाथजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य खरं तर गेले कित्येक वर्ष ज्यांना हा मान मिळाला आणि अतिशय चांगलं नेतृत्व काशीनाथ पाटील साहेबांचे ते आगमन. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो सर्व आयोजकांना आपण सन्मानपूर्वक आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ पाटील साहेबांना या मुख्य अतिथी मंचावरती आपण घेऊन या. आपलं स्वागत. सागरजी यांचा सन्मान आपण होता पाहतोय. जाऊया मॅचकडे आपण. जितवाई जिते विपक्ष मैदानाच्या आतमध्ये श्रीदत्त भातान अशी ही लढत. मेगा फायनलचा हा थरार तुम्ही मैदानामध्ये पाहताय. याचं देही याची डोळा मैत्री चषक 2024चा सोहळा पाहण्यासाठी आलेले आमचे सर्व प्रेक्षक मायबाप त्या सर्वांचं आम्ही इथे करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. संतोष मात्रे चलो डान्स दिखाई अपना. इथे आपण पाहताय खरं तर 7 वरती पोहोचलाय. खरं तर मुकादम साहेब आपण आलात या ठिकाणी स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या आयोजकांच्या वतीने आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेतून प्रस्थान करत असताना सागर शेठ तुमचं देखील मनापासून आभार. येस थँक्यू. आपण असंच प्रेम करत राहा. येस ते होईलच. एन्जॉयमेंट पाहिजे. संतोष चौधरी देखील आता सामन्यात भेटेल तुम्हाला, जॉईन होतील तुमच्या कंपनीमध्ये. तर इथे आपण पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. हरीश गावांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. बघा संतोष मात्रे आमचे कदर पाटीराखे जिथे संघाचे बघा किती प्रेम आहे. संतोष मात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक नाही तरी मोठी शाबासकीची थाप आहे हरीश गावांसाठी. क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला तर का तुम्ही चांगली कामगिरी केलीत तर हे सर्व तुम्हाला पाटीराखे खांद्यावर घेऊन मिरवतील आणि जर का खराब कामगिरी झाली तर याच पाटीराखांकडून तुम्हाला काही गोष्टी ऐकाव्या देखील लागतील. त्यामुळे कधी कधी बॅटपास जरी वाटायला आला तर लाजू नका आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळालं तर मात्र माजू नका. असं क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगत असतो. खरं तर आणखीन एक चांगला सामना. ऑन साईडला हा फटका मिड विकेटला. फिल्डर डाऊन द बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल मात्र निघून चाललाय. सिंगल. या दरम्यान आपण पाहत आहे खरं तर जोहे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेबांचं इथं आगमन आपण होताना पाहत आहे. दमदार शांत संयमी रुबाबदार व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब. माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आराध्य इलबन जितवाई जिते. आराध्य इलबन जितवाई जिते संघाला आपण मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. आणि एका बाजूने खरं तर आपण पाहत आहे श्रीदत्त भातान या टीमला. खरं तर आयोजक या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे खरं तर मामा सुंटी मामा. त्यांच्याबरोबरने आमचे मित्र बाबूदादा नागे, त्याचबरोबर संदेशदादा घर, समाधानदादा पाटील, प्रवीणदादा पाटील आणि आमचे त्या ठिकाणी संकेत म्हात्रे यांना आपण पाहत आहे व्यासपीठाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना. त्यांच्या बरोबरीने जोहे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य मी मगाशी त्यांचा उल्लेख केला. शांत संयमी असं हे व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांचं इथं या ठिकाणी आगमन. बघा गुडघा टेकत हा फटका सजवला पण बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय. झेल खाली क्षेत्ररक्षक
इथे मात्र हा दुसरा धक्का राहील बॅटिंग करणाऱ्या पहिला खेळाडू बाजाला जयेश भोईर झेल बाद. यस, आज त्यांचं इथं आगमन आणि बघा दत्तात्रय मात्रे साहेब या ठिकाणी आगमन, त्यांचं स्वागत आणि काशीनाथजी पाटील साहेब मोस्ट वेलकम, आपलं स्वागत. खरं तर पहिला खेळाडू बाद झाला आणि धावा फलकावर आपण पाहता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद 14 धावा. बिग फाईट, सामना 4 ओव्हरचा असेल. दोन संघांना मात्र पुन्हा एकदा महत्वाची सूचना, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती मैत्री चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व, हे पहिलं पर्व ज्यावर आहे तमाम जोहे वासियांना गर्व. अशी एक अभिमानाची सन्मानाची अशी स्पर्धा आपण बघा, प्रतिष्ठेची स्पर्धा सध्या रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच या स्पर्धेत चर्चा होईल. असं दमदार आयोजन, A1 क्वालिटीचं आयोजन आपण पाहिलं या क्रीडांगणावरती. आणि नक्कीच आता आपण स्पर्धेला या ठिकाणी निरोप देणार आहोत. या सामन्यानंतर फुलटॉस बॉल निलेशसाठी होता. क्रॉस बॅटेड खेळत असताना बॉलला वाईडिश लॉंगॉनला मात्र पाठवलं, ज्या ठिकाणी सिंगल घेताना आपण पाहता एक धाव आली. एका रनच्या मध्येने आपण पाहता धावसंख्या धावफल कधी पाहायला मिळेल ती म्हणजे एक गडी बाद 15. आमचे सत्यदादा पाटील अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या अध्यक्ष उपाध्यक्ष समाधान मंचावरती सामन्याचा आनंद घेतात. सर्व कमिटी मेंबर्स सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण 2 जानेवारी पुन्हा एकदा क्रिकेटचा मोठा कुंभमेळा तुम्हाला याच मैदानी पाहायला मिळेल. कदाचित मंडप देखील हेच असेल. यावेळेला आपण पाहिला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहताय अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू, ज्या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल रन पाहायला मिळाली. कैलास भोईर आपण पाहतो, आमचे त्या टीव्ही अंपायर मेन अंपायर संतोष चौधरी धोनी आणि आमचे हिरामन भोसले. कट करायचं होतं बॉलला आणि त्या हलकीशी एज लागली होती. विकेट किपर इल्लू, खरं तर इल्लू ठाकूर लीलाधर त्याचं नाव आहे, पण तो इल्लू या नावाने प्रचंड फेमस आहे. खरं तर त्यालाही आता फिटनेसमध्ये लक्ष द्यावं लागेल, कारण इतका झटपट बेंड होणं त्याच्यासाठी मात्र अवघड झालं आणि अशातच मात्र हा झेल सुटलाय त्याच्याकडून. जीवनदान मिळत असताना निलेश भोईर या खेळाडूला या मॅचच्या दरम्यान मेगा फायनलचा हा सामना आपण पाहताय. अतिशय चांगली हाय व्होल्टेज मॅच. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हरला फटका इनसाइड आउट आणि या वेळेला मात्र फटका फसला. डीपिश कव्हर पॉइंटला झेल टिपत असताना निलेशने टिपला झेल. मैदानामध्ये संपला निलेश भोईरचा खेळ. संतोष या बाहेर. संतोषचा सेलिब्रेशन अतिशय वेगळा आहे. त्याला थोडासा एनर्जी मिळाली, एखादी 100ची नोट जर का दिली अजून मान्यवरांनी तर मात्र मैदानभर नसतील. आणि बघा इथे नौका खेळाडू चाललाय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये सतीश टावरे शेवटच्या सामन्यामध्ये आलेत. सतीश खरं तर आपण पाहता या ठिकाणी नक्कीच सतीश टावरे हा खेळाडू आला मैदानाच्या आतमध्ये. चाळीसगाव प्रीमियर लीग खेळून मात्र सतीश मैदानाकडे आलाय. खरं तर तो दाखल झाला. इनेट नंबर 4. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता आतापर्यंत 2 खेळाडू बाद 16 धावा. यावेळेला आपण पाहिला खरं तर अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न होता, सुपला शॉट ज्याला म्हणता येईल, परंतु ते लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना श्रीदत्त बातान टीमला 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहताय त्या ठिकाणी बातान टीमच्या माध्यमातून 2 गडी बाद 17 धावा. मिस्टर JP जनार्दन मात्रे आपण पाहता आमचे मित्र बॉडी बिल्डर
त्यांच्याकडून खरं तर जिथे टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या. जिथे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य देखील आहेत त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करूया. या ओव्हरमध्ये लिगल फक्त एकच रन खर्च केली रुपेशने. क्या बात आहे, जबरदस्त कमबॅक. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल धावा आपण जर पाहिल्या त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 14 आणि या षटकामध्ये आल्या टोटल 3 अशा 17 धावा आपण धावफलकावरती लागताना पाहत आहे. खरं तर आमच्याच या आयोजकांमधील आणखीन एक यंग सदस्य कैबल्य पाटील उर्फ कऊ, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीनं, मान्यवरांच्या वतीनं, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रोहित तयार. या बेला आपण पहिला फक्त दिशा दिली, बॉल मागे झालं, घाई झाली आहे, डिरेक्टची संधी होती. थ्रो अतिशय चांगला होता त्या ठिकाणी. आपण पहिला प्रतिक्रिया खेळाडूचा रन नाही आहे, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जिथे विपक्ष भातान सागर अजून नॉस्टाकिंग यांना तडफडतोय, एका बाजूला तो उभा आहे, त्याला स्ट्राईक कधी मिळेल, कारण या स्पर्धेमध्ये देखील टॉप रन टेकर ज्याने जास्त धावा बनवल्या असा हा खेळाडू खेचून मारला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. मागे फिल्डर आहेत, खराब फिल्डिंग. प्रेम कडून अपेक्षा नव्हती, बंटी कडून झाली चूक आणि इथे मात्र मिळाला हा नशिबाचा चौकार. जबरदस्त बॅटिंग. 9 चेंडूमध्ये 27 धावांची इनिंग साकारून सतीश या मॅच मध्ये आलाय आणि इथे त्याचा फटका फसलाय. शॉर्ट पाणीला झेल टिपत असताना खेळाडू आपण बाद होताना पाहत आहे. जल्लोष सेलिब्रेशन बघा, जबरदस्त सेलिब्रेशन पाहायला मिळाला संतोष म्हात्रे यांचा. आणि धावसंख्या आपण पाहता आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल 21 धावा, 3 गडी बाद 21. पहिल्या दिवशी दशरथ पाटील सर होते तेव्हा यायला पाहिजे तुम्ही, संतोष म्हात्रे. आणखीन तडका आला असा कॉमेंट्रीला. आणि इथे खरं तर आपण पाहताय धावा स्कोर कार्ड मध्ये 21 3 खेळाडू बाद 21. अशाचे पवार आमचे दशरथ पाटील करावे यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला. आणि मैदानाकडे चालला प्रवीण भोईर हा खेळाडू. पातन ग्रामपंचायत माजी सरपंच चंद्रकांतदा भोईर सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्याकडून मात्र संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. ते देखील एक उत्तम आयोजक देखील आहेत आणि सिनियर खेळाडू 40+ मास्टर त्यांच्या वतीनं मात्र संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आज आपण पाहता 40 गाव प्रीमियर लीग चालू असताना देखील भातान संघ त्याच बेल्टमधला या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. काही खेळाडूंची अनुपस्थिती देखील आपण पाहिली मागच्या सामन्यामध्ये, तरी देखील हा संघ मात्र मेगा फायनलपर्यंत पोहोचला. आणि एका बाजूने आपण पाहत आहे जितेश संघ ज्यांनी गोटेकर संघ या बलाढ्य संघाला पराभूत करत या स्पर्धेमध्ये आपली प्रबल दावेदारी ठोकली. असा संघ मैदानामध्ये खेळत असताना यावेळेला डाऊन द ग्राउंड बाहुबली स्ट्रोक आपण पाहत आहे, लॉंग अँड स्ट्रॉंग, जबरदस्त फटका, 6 धावा. या फटक्यांसाठी ओळखला जातो. लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्याने अनेक वेळा केला. परंतु एका बाजूने आपण पाहिला पेन तालुक्याचा एक सर्वगुण संपन्न यंगस्टर रोहित मध्ये आक्रमण व्हेरिएशन केलं. आता थोडंसं आपण पाहिलं धीम्या गतीने मध्यम गतीचा चेंडू डिलिव्हर करत असताना हलकीशी कडा घेत बॉल त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी सिंगल घेत एंड बदलला, 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर भातान संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 3 गडी बाद 28 धावा. आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे मान्यवर आदरणीय खरतर वैकुंठ पाटील युवा नेते भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनीशे टुपे विचुंबे, आदरणीय माजी सरपंच जोहे तथा विद्यमान सदस्य काशीनाथजी पाटील, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पेन तालुका संजयजी डंगर, त्यांना आपण पाहत आहे भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष नितीनदादा मोकल यांना आपण पाहत आहे, राजेश विठोबा पाटील जोहे, अभयजी मात्रे महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटना अध्यक्ष, उपेश काशीनाथ पाटील जोहे, गणेशजी मोकल माजी सदस्य, गोपीनाथजी मोकल गुरुग्रामपंचायत सदस्य,
शशिकांत हशा मोकल, दीपक मोकल, मेघनाथजी म्हात्रे, प्रशांत पाटील MSCB, धनंजय घरत, महेश पाटील कलबे, जगदीश घरत या पाहुण्यांची उपस्थिती, कुंदन दाभाडे, रवींद्र पाटील, प्रभाकर घरत, संतोष मोकल, अविनाश पाटील इरबाडी या सर्व पाहुण्यांचं मी इथे खरं तर आयोजकांच्या वतीनं आपलं सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. प्रतीकचा बॉल ऑन साइडला मिड विकेटमध्ये खेचलाय, बॉल चाललाय एका टप्प्याने सीमारेषा पार, रन्स मधील 4 चौकार. धन्यवाद. खरं तर आपण पाहता या ठिकाणी पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि या स्पर्धेमध्ये खरं आपण पाहिलं 6 दिवसाची स्पर्धा होती आणि तब्बल 3 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आयोजकांचा आणि जोहे ग्रामस्थांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन ज्यांनी मला ऐकलं. खरं तर संपूर्ण 3 दिवसामध्ये ऐकलं म्हणण्यापेक्षा सहन केलं मला 3 दिवस, त्यांचं मी इथे आभार व्यक्त करतोय. आणि आमचे समालोचक असतील परमेश पाटील, गेले खरं तर 6 दिवस सूत्रसंचालक निवे आणि त्यानंतर समालोचक म्हणून भूमिका त्याने साकारले, त्यांचा मी इथे आभार व्यक्त करतोय. आमचे ऑफिशियल पंच संतोष चौधरी सर, हिरामन भोसले, कैलास भोईर त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. आमचे उत्तम स्कोरर कविराज पाटील याच गावचे 6 दिवस त्यांचं देखील स्कोरिंग आम्ही पाहिलं, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. साईप्रीत लाईव्ह ची टीम बॅकफुटला आले आणि ऑन साइडला धमाका, शॉटम पूल करत असताना ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सपर, प्रवीणच्या माध्यमातून आणखीन एक बाहुबली षटकार. आमचे खरं तर साऊंड सिस्टम सत्यवान दादा पाटील, मंडप डेकोरेटर्स त्यांचा मी इथे आभार व्यक्त करत आहोत. आणि खास करून सर्व प्रेक्षक मायबापांचा मी आभार व्यक्त करेन, कारण 6 दिवस या स्पर्धेला आपण चांगला प्रतिसाद दिला, मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा खऱ्या तर द्विगुणित केलीत. असं म्हणतात एखादी स्पर्धा यशस्वी केव्हा पार होते, जेव्हा त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी जास्त होते तेव्हा ती स्पर्धा यशस्वी झाली असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज आपण पाहिली यशाच्या उंच शिखरावरती चालली. आणि ही स्पर्धा आवडली असेल तर सर्वांना एकदा विनंती आहे, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या मैत्री चषक या स्पर्धेसाठी. नक्कीच प्रतिसाद मिळालेला कमी मिळाला, परंतु यानंतर आपण सर्वांना विनंती करूया. आमचे आयोजक त्या ठिकाणी सुंटी मामा आपण पाहता, एका बाजूने प्रवीण दादा, त्यांच्या समवेत आदरणीय नारायण दादा मोकल यांच्या ठिकाणी आगमन, आपलंही स्वागत, मोस्ट वेलकम, हार्दिक असं स्वागत. मान्यवरांचं आगमन आपण होताना पाहता मुख्य व्यासपीठावरती. आणि एक मुलाखत परमेश राहिली आपली, खरं तर आमचे दिगंबर नागे उर्फ बाबूदादा नागे ज्यांनी रिटायरमेंट घेतली, आणि प्रवीण दादा यांचा आपण नक्कीच या मधल्या सत्रामध्ये थोडासा बाईट घेऊ. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आहे. प्रवीण बाद झाला, नौका खेळाडू रोशन भोईर मैदानाकडे चालला, धावसंख्या धावफलकावरती पण लागताना पाहत आहे 39 या षटकातील. आता पहिल्या इनिंगमधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, पहिल्या इनिंगमधील काही बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या खरं तर 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान नाईट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल याच क्रीडांगणावरती. 2 जानेवारी ते 6 जानेवारी तुम्हाला हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं दमदार आयोजन पाहायला मिळेल. 40+ प्रीमियर लीग, जोहे प्रीमियर लीग अशा अनेक स्पर्धा तुम्हाला या मैदानात पाहायला मिळतील. अंतिम षटक यावेळेला तेज सरार बाउन्सर होता, परंतु लाईन चेक केली, पंचांनी वाईट घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 40 या धावसंख्येवरती, 40 धावा धावफलकावरती आहेत. येत्या 2 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताला बरोबर गुरुवारपासून 1 तारीख का मिस केली, ती 30 नंतर बरेच जण आपल्या वेगळ्या धुंदीमध्ये असतात, त्यामुळे कदाचित 2 तारीख घेतली. आणि या खरं तर महिन्यालाच डान्सिंग डिसेंबर असं म्हणतात, कारण या महिन्यामध्ये प्रत्येक स्कूलचे ॲन्युअल फंक्शन, ॲन्युअल स्पोर्ट्स आणि पिकनिक्स, तदनंतर आपण पाहिलं 31 तारीख आली की वर्षाअखेरीचे आपले संकल्प सर्वजण आखतात, त्यामुळे या महिन्याला डान्सिंग डिसेंबर म्हणतात. आणि बरोबर 1 जानेवारीला नवीन वर्षाला सुरुवात होईल. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आमच्या आयोजकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला धीम्या गतीचा बॉल, कटर बॉलचा वापर करत असताना मैदानामध्ये प्रतीक हा गोलंदाज वेल एज्युकेटेड, खरं तर पेशाने इंजिनियर हा खेळाडू आणि तितकाच टॅलेंटेड क्रिकेटर आहे. त्याने गोठेकर संघाच्या अगेन्स्ट जो झेल पकडला होता तो कदाचित व्हॉट्सअप स्टेटस आला असेल बरेच जणांच्या, अफलातून झेल पकडला होता आणि बलाढ्य गोठेकर संघाला पराभूत करत मात्र या टॉप 5 मध्ये प्रवेश मिळवला होता जो जिते संघाने. अंतिम षटकातील काही बॉलचा खेळ बाकी,
शफल झाले होते, जागा बनवली होती, परंतु इथे बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. त्यामुळे खरं तर लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 रन ॲड होईल. धावसंख्येत बदल, एकूण धावा धावफलकावरती आपण पाहताय 42 या षटकातील अंतिम चेंडू आणि स्ट्राईक एंडला आता आलाय सागर भोईर. फक्त 4 बॉल फेस केले. सलामीला आलेला खेळाडू ज्याने 4 चेंडू फेस केले, 7 धावा केल्या, आता शेवटचा बॉल फेस करेल. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या रेसमध्ये हा खेळाडू होता. त्याला संधी कमी मिळाली या इनिंगमध्ये आणि अंतिम बॉल तो फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल इथे आपण पाहताय. यावेळेला फुल लेंथ डिलिव्हरी, बॉल बॅक ड्राईव्ह, घाई करत नाही प्रतीक, सेन्सेबल, अगदी डोक्याचा वापर करत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला. 1 रन या बॉलवरती आली. एका रनने मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला. धाबा धावफलकावरती आपण लागताना पाहताय त्या ठिकाणी 4 गडी बाद 43. आता येणारे 4 षटक 24 बॉल जिथे संघाला चॅम्पियन बनण्यासाठी बनवायच्या 44 आणि याच 44 धावा रोखून भातान संघाला बनायचं चॅम्पियन. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. तोपर्यंत आपण जाऊया त्या ठिकाणी सादरीकरण कक्षामध्ये जिथे असतील आमचे मित्र ॲडव्होकेट परमेश पाटील आणि त्यांच्या बरोबर असतील आमचे खरं तर बाबूदादा नागे आणि प्रवीणदादा पाटील. Yes, thank you. Yes, thank you. आवाज द्या. हॅलो, चेक. येस, थँक्यू रोशन पाटील सर. खरं तर आजचा दिवस वैशिष्ट्यपूर्ण राहिला आणि आज खरं तर आपल्या एका लाडक्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतातून निवृत्त व्हायचं ठरवलंय आणि आज काही भावुक क्षण या ठिकाणी जरूर असतील. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. आधी प्रवीण पाटील आणि सोबत दिगंबर नागे यांना देखील आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतो आणि त्यांच्या सोबत ज्यांनी क्रिकेट खेळलं, संदेश असेल, सुंटी दादा असेल, प्लीज आपण यावं. प्रवीण, आज थोडा भावुक क्षण, ज्या खेळाडूने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळी उंची गाठली, आज त्या खेळाडूने निवृत्ती स्वीकारले, रिटायरमेंट आपली घोषित केलेली आहे. काय सांगशील डीजे बद्दल? कशा प्रकारचा प्रवास, कशा प्रकारचा क्रिकेट राहिलाय? नक्कीच भावुक क्षण आहे त्याच्यासाठी की क्रिकेटपासून लांब राहणं खूप कठीण गोष्ट जाते, कारण क्रिकेट आपल्या रक्तात भिनलेलं असतं. आता दिगंबर नागे आणि माझं म्हणाल तर आम्ही इयत्ता 2री पासून ते आत्तापर्यंत चांगले मित्र आहोत. तेव्हापासून कदाचित लहान असताना क्रिकेट खेळत होतो, दुसरीचं ते आठवत नाही आहे, पण जेव्हापासून आपण म्हणतो की आपल्या लक्षात राहायला लागतात गोष्टी, तेव्हापासून मित्र आहोत, तेव्हापासून एकत्र क्रिकेट खेळतोय. आणि दिगंबर नागेचं म्हणाल तर युनिव्हर्सिटीला जेव्हा स्वामी कॉलेज आहे पेनचं, त्या कॉलेजचं तो कर्णधारपदी होता आणि त्यावेळी कोकण डिव्हिजनमध्ये लेदर क्रिकेटमध्ये त्याने आपल्या टीमला चांगल्या पद्धतीने विजय मिळवून दिला होता. फक्त क्रिकेट टेनिसच खेळतोय असं नाही येतो, तर चांगला लेदर क्रिकेट खेळतोय, चांगला अनरम क्रिकेट खेळायचा. आणि तुमच्या माहितीसाठी अजून एक सांगतोय की दिगंबर नागे हा चांगला बॅडमिंटनपटू होता, ज्याने युनिव्हर्सिटी लेवलला बॅडमिंटन खेळलेलं आहे. मला वाटत नाही की आपल्या विभागातून कोणताही खेळाडू युनिव्हर्सिटी लेवलला बॅडमिंटन खेळला असेल. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, व्हॉलीबॉल सुद्धा चांगला खेळतोय. पण आज त्यांनी क्रिकेट सोडलंय, ह्या गोष्टीचं वाईट देखील वाटतंय. पण बघू, 40+ तो खेळेल, लीगला खेळेल, ही गोष्ट देखील आमच्यासाठी खूप काही आहे. एखादा किस्सा, एखादी गोष्ट या मॅच मध्ये घडलेली की जिकडे दिगंबर नागे आणि तू असशील? किस्से खूप सारे आहेत, पण ते किस्से शेअर करू शकत नाही. हा प्लॅटफॉर्म नाही आहे तसा शेअर करण्याचा, कारण यूट्यूब लाईव्ह आहे. नाही, इनिंग म्हणशील त्याच्या बेस्ट इनिंग आहेत, कितीतरी इनिंग आहेत.
मी म्हणेन की हमरापूर विभागामध्ये जर सिक्सर किंग कोण असेल तर दिगंबर नागे होता. मैदानावर दिसत देखील नव्हता. आजही त्याची शरीरयष्टी खूप बारीक आहे. त्यावेळी पण खूप बारीकच शरीरयष्टी होती, पण खूप छान पद्धतीने चांगल्या गोलंदाजांना तो षटकार ठोकायचा. चला जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. आणि प्रवीण दादा आणखीन एक प्रश्न आहे, पुढे आता त्यांच्या पुढच्या वाटचालीचं काय? नाही, नक्कीच तो लीग खेळेल किंवा 40+ खेळेल आणि तू पुढची जी वाटचाल म्हणतोस त्याची चर्चा आपण नंतर करू. मला तर एकाने मेसेज केला, समोरच्याने ऑफर केली आहे, आमच्याकडे आहे दुसरा माणूस, तयार असेल तर. 44 धावा फलकावरती आपण लागताना पाहता एखादं चेस करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. बंटी स्ट्राईक एंडला आलाय. यावेळेला शॉर्ट ऑन पूल करत असताना मिस्टाईम स्ट्रोक होता. अगदी डीपमध्ये लॉंग ऑनचा फिल्डर आहे आणि अगदी मिडॉनच्या दिशेमध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल आली. सिंगलने एंड बदलला आणि हरेश गावंड हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आला. हरेश गावंडला आपण पाहता स्ट्राईक एंडवरती एकतर टेनिस क्रिकेट विश्वातला एक चांगला हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू. पेन तालुका वाईज पोल असेल किंवा पुन्हा रायगड प्रीमियर लीग असेल, अशा मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमी त्याचा बोलबाला राहिला आहे. असा एक गुणवान खेळाडू यावेळेस स्ट्राईक एंडला आलाय. 44 आणि त्याच्या समोर आपण पाहता आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू, व्यावसायिक क्रिकेटर प्रवीण भोईर. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. हलक्या हाताने सन्मान दिला, हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र सिंगल डबलने डावाला पुढे घेऊन चालले ते खेळाडू आणि 2 धावा आपण येताना पाहू शकाल या ठिकाणी. सेकंड सिंगल 2 रनने मात्र संघ पुढे चालला आणि अजूनही 42 धावाचा पाठलाग 22 बॉलमध्ये करावा लागेल. येणारे 22 चेंडू आणि तब्बल 42 धावा 42 तर समीकरण बाकी आहे. अंतिम 22 चेंडूमध्ये फक्त दिशा दिली. क्या बात आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, अगदी नटरंग स्टाईलने फिरून बॉलला मारलं. बॉल मागे चालला फाईन लेगच्या बाहेर, सीमा रेषा पार. इथे आलाय हा फाईन चौकार. कार
मागे विकेट किपर धावतात निलेश पोहोचले होते अगदी लास्ट मोमेंटला. बॉल एका टप्प्यावरती फिल्डरच्या हातामध्ये चाललाय. सेकंडचा कॉल 3 होतील का आता हे पाहायचं आहे. डेफिनेटली होतील. बॅकअपसाठी खेळाडू नव्हते आणि तिथे 3 धावा आपण येताना पाहताय. 3 धावा आपण येताना पाहता या खरतर चेंडूवरती आणि संघाची एकूण वाढती धावसंख्या आपण पाहता तब्बल 4. जिथे संघ चॅम्पियन बनेल की भातान. आता आपण प्रेडिक्ट करू शकता कदा या मॅच मध्ये कोणता संघ पुढे जाईल. अतिशय मोठा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, मेगा फायनलचा हा तरार. मैत्री चषक 2024 या स्पर्धेचं हे भव्य दिव्य पर्व. पुढच्या पर्वामध्ये आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये नक्कीच भेटू. मी आजच तुम्हाला नक्कीच इन्व्हाइट करेल या सामन्या दरम्यान. अवघे सारे या आणि पुढच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. कदा पुढच्या वर्षी मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक जो हे गावामध्ये कदाचित चढावड लागते आयोजनाची. एकाने बाईक ठेवली की दुसरा 4 व्हीलर ठेवेल. म्हणजे पुढच्या वर्षी सुंटी मामाने जर का बाईक ठेवली तर नक्कीच अजून कोणतरी 4 व्हीलर ठेवेल. बालगुड्डू भाऊ तुम्ही पण तयार राहा. फक्त काय क्रिकेटवरती प्रेम करणारे हे गाव आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. कारण पेन विभागामध्ये सर्वात अगोदर आपण डे स्पर्धा जर पाहिल्या तर ते गावदेवी जोहे चषक मी आवर्जून सांगेल. त्या स्पर्धेला मी कधीच विसरणार नाही. कारण मधल्या कोविड काळामध्ये ती स्पर्धा थांबली, परंतु पुन्हा एकदा आता नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. याच क्रीडांगणामध्ये येणाऱ्या 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान. बालगुड भाऊंची ती स्पर्धा, सर्व त्यांचे सहकारी, त्यांना आपण देऊया शुभेच्छा. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आयोजन सिंगल आली आणि या सिंगलच्या मैदानात धावसंख्या धावफलकात आपण पाहत आहे तब्बल 15. बिनबाद 15. थेंबे थेंबे तळे साचे. एक रन मात्र काढत हा संघ पुढे चाललाय. अतिशय इम्पॉर्टंट रन असतील या मॅचमध्ये. ज्या चुका 11 स्टार तारा संघाने केल्या होत्या भातान संघाच्या अगेन्स्ट, त्या चुका आता जिथे संघ करेल का की मोहन त्या चुका करावाच भातान संघ भाग पाडेल का हे पाहायचं आहे. कारण शेवटपर्यंत संघर्ष भातांनी मात्र अनेक वेळा पाहिला आहे. यावेळेला देखील आपण पहिला क्रॉस बॅटन मागे फिल्डर लावलाय. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. बंटीचा खरंतर स्ट्रॉंग झोन त्याने ओळखला आणि त्याला पूर्णपणे ब्लॉक केलाय. अगदी आपण पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग मध्ये 2 फिल्डर उभे केलेत आणि त्याला रोखण्यासाठी मात्र ही रणनीती. या बॉलवरती 1 रन आली. एका रनच्या मैदानी आपण पाहता संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण पाहता स्कोर कार्डवरती तब्बल 16 धावा. अजूनही 28 रिमेन खरंतर 15 बॉल मध्ये आपण पाहताय 28 धावा करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साइडला अगदी फ्लाइट स्ट्रोक होता आणि बॉल मात्र चाललाय एका टप्प्यावरती सीमा पार चौकार. चला या मंदा बाहेर. 4 धावा आल्या या फटक्यावरती. आज एंटरटेनमेंट आहे. संतोष मात्रे. यावेळेला आपण पाहिला बॅक टू द बॉलर कम बॅक. धीम्या गतीचा बॉल होता आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वरती 20 धावा. 20 रन ऑन स्कोर कार्ड. मायकल क्रिकेटचे खरंतर एक दमदार शिलेदार नितीन भाऊ मोकल यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती नितीन भाऊ मोकल यांचं ते आगमन पण होताना पाहता. इनसाइड आउट हा फटका कदा स्लॅश करत असताना खरंतर नितीन भाऊ मोकल यांचं क्रिकेट आमच्या तारेकरांनी देखील भरपूर पाहिलं. कारण ते गावचे जावई आणि ते सावरीचा झाडो त्याच्या वरून षटकार 12 पडे जावई, परंतु जास्त ताऱ्यामध्ये त्यांचे खरंतर संबंध असायचे. आणि आम्ही लहान होतो तेव्हा भातांचा संजय दादा भोईर नामवंत क्रिकेटर, त्यांचा खेळ आम्ही डोळ्यांनी पाहिला. खरं तर मराठी शाळेपर्यंत लांब लांब षटकार त्यांचे पाहायला मिळायचे. आणि त्याच कालावधीतील आणखीन एक आपण पाहिला मास्टर माइंड फलंदाज म्हणजे नितीन मोकल भाऊ यांचं इथे आगमन. त्यांचं पण करूया स्वागत. जुनं ते सोनं. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं म्हणतात. अनेक असे जुने जाणते खेळाडू या व्यासपीठावर आहेत. खरं त्यांनी या टेनिस क्रिकेटला दिशा गती दिली. त्यांचं खरं तर आपण इथे नक्कीच आभार व्यक्त करू. त्यांना माहिती आहे क्रिकेटचं महत्त्व किती आहे. तेव्हा एक चेंडू असायचा MRIचा किंवा खन्नाचा, त्याच बॉलवरती खेळावं लागायचं. एक बॅट मुश्किलशी एखाद्या टीमकडे असायची. चप्पलवरती जायचे खेळायला, ग्राउंड नसायचे. परंतु आज टेनिस क्रिकेटला ग्लॅमर मिळालं आणि या क्रिकेटमध्ये फक्त टाइमपास म्हणून खेळू नका, तर प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून फोकस करा. नक्कीच तुम्हालाही फायदा होईल त्याचा. 12 चेंडू आणि 23. चला आपण आता मॅचकडे फोकस करूया. टेन्शन वाढलंय. 12 बॉल 23 मैदानामध्ये आलाय.
आयुष्यामध्ये सर्व काही हारला तरी चालेल, पण तो हिंमत कधी हरू नका, कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. लिजंड क्रिकेटर आपण पाहताय, त्यांच्याबद्दल एकच म्हणेन, मार्केटमध्ये कितीही नवीन शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कधीच कमी होत नाही. असे एखादं खेळाडू आहेत, जुने क्रिकेटर बाबू नागे यांनी रिटायरमेंट घेतली, त्यांच्याबद्दल प्रवीणदादा म्हणाला, तोही चांगला खेळाडू आहे, जुने जाणते खेळाडू आहेत. खरं तर त्यांचा पण नक्कीच इथं आभार व्यक्त करूया. 12-23 बॉलिंग मार्क वर त्याला संदेश चंद्रकांत भोईर या षटकामध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये राईट आर्म राऊंड द विकेट समोर हरेश गावण. पहिला बॉल ऑन साईडला खेळत असताना मिड विकेटमध्ये मारलाय बॉल, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव पाहायला मिळेल या चेंडूवरती. 11-22 येणारे 11 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आले. कोण जिंकणार सामना? खरं तर असं म्हणतात, एखाद्या स्पर्धेमध्ये कोण पास झाला हे विचारत नाही, तर प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण राहिला आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण बनला हे मात्र प्रत्येक जण विचारतील. आणि प्रत्येक वेळा मात्र जेव्हा जेव्हा ही स्पर्धा प्रेक्षकाच्या भेट झाली तेव्हा तेव्हा मात्र पहिल्या पर्वाचा चॅम्पियन कोण असं म्हणतात. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि याच अनुषंगाने मात्र तुम्हाला चांगली बॅटिंग मैदानामध्ये करायची आहे. ऑन साईडला धमाका, बंटी मात्रेचा मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलंय, सीमा पार, निर्णायक षटकार. क्या बात आहे. संतोष मात्रे भरपूर आज आनंद घेतात, मनसोक्त आनंद घेतात. त्यांच्या शिवाय पेक्षा खरं तर कोणी सुखी नाहीये, इतका ते आनंद घेतात षटकाराला या बॉलवरती. आणि सामन्यामध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा. 28 धाव फलकामध्ये, म्हणजे अजूनही 10 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण बाकी आहे. 10 बॉल आणि 16, 28, 28. बघा, पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 21 आणि आता 2 बॉलमध्ये 7 आल्या निलेश, त्यामुळे 28 धावा धावफलकावरती आल्या. आता 10 चेंडूमध्ये 16 धावाचं कॅल्क्युलेशन. जो बंटी अगदी दिशा देतो, इकडे तिकडे मागे मारतो, तो मात्र आता आक्रमक झाला. त्याच्या बॅटमधून मात्र हा धमाका पाहिला षटकार जिते संघासाठी. मॅच ऑन आहे. शेवटचे बॉल 10 आणि विजयासाठी तब्बल 16 धावांचं समीकरण. 10 चेंडू आणि 16 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आले. ओव्हर द स्टंप्स यॉर्कर, तेच तर यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस, भन्नाट वेग आपण पाहिला त्या ठिकाणी संदेश भोईरचा. आणि इथे आपण पाहिला हा डॉट, हा बॉल, निर्णायक चेंडू. जेवढे जास्त डॉट बॉल येतील तितका प्रेशर आता जिथे संघावरती वाढेल आणि हे डॉट बॉल मात्र भातान संघाला विजयाकडे घेऊन जातील. 9 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 16 धावांचं समीकरण. अंतिम 9 बॉल, या 3 बॉलमध्ये किमान 5 ते 6 धावा येणं फार गरजेचं राहील जिथे संघाला. दिशा दिली आहे, फुलटॉस बॉल आणि मागे फिल्डर लावलेत. मी मगाशी म्हटलं होतं, खरं तर बंटीचा स्ट्रॉंग झोन पूर्णपणे ब्लॉक केलाय भारताच्या संघ नायकाने, कारण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर उभा होता, डीप स्क्वेअर लेगला एक फिल्डर उभा होता आणि त्यांच्याच दिशेने इथे आपण पाहता झेलबाद झालाय मैदानामध्ये बंटी मात्रे हा फलंदाज. परंतु जाता जाता या खेळाडूची खेळी आवडली असं तर एकदा जोरदार होतं बंटीसाठी. संपूर्ण स्पर्धेमध्ये वेगळी छाप सोडली आहे या खेळाडूने आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. आठ बॉल आणि 16 धावा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. आपण पाहता या ठिकाणी खरं तर रोहित मात्रे आमचे मुकादम साहेब, जय बजरंग हॉटेलचे खरं तर ओनर, आणि त्यांच्या ठिकाणी आगमन, या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत. खरं तर आणखीन एक आपण जर पाहिलं, एक मातब्बर खेळाडू जिथे संघाचा रोहित मात्रे
6 बॉल 16 धाबा. टेन्शन आता जिथे संघाच्या केम्यामध्ये 6 बॉल 16 धाबा. मी मगाशी म्हटलं या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना धाबा डिपेंड करताना आपण बातान संघाला पाहिलं. अगदी लो स्कोरिंग मॅच, त्याही धाबा त्याने वाचवले. आता अंतिम 6 चेंडू आणि 16 धाबा. मैदानामध्ये आपण जर पाहिला जिथे संघाची A1 जोडी, एका बाजूने निलेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने हरेश गाबन, हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 6-16चं समीकरण मैदानाकडे आलंय. सामना कोण जिंकणार, चॅम्पियन कोण बनणार, यासाठी मात्र हा संघर्ष आपण मैदानामध्ये पाहत आहे. एक षटकाराला संतोष म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय हरेश गावणसाठी. यस, हरेश गावणसाठी एक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 2 मारले तर 500 संतोष म्हात्रेकडून, कट्टर समर्थक. 6 बॉल आणि 16 धाबा. बॉलिंग मार्क वरती आलाय अलंकार भोईर. व्हॉट अ मॅच, ग्रेट कमबॅक. संदेशने एक षटकार जरूर खाला, परंतु तरीही त्याने 7 धाबा खर्च केल्या आणि कमबॅक करून आपल्या संघाला. कॅप्टन निलेश भोईरला आपण पाहता विकेटच्या मागे उभा आहे बघा, एकटा डिसिजन घेतोय आणि फिल्डिंग लावतोय. आणि काय रणनीती आहे भातान संघाची. सिनियर खेळाडू, त्याचा सन्मान देखील प्रत्येक खेळाडू करत असताना आपण पाहिला. 6 बॉल आणि 16 धाबा. यावेळेला चेंडूने उंची घेतलीये, अंतर कमी कापलं. झेल होईल का, संदेश डाऊन द बॉल. झेल सुटला, सेकंडचा कॉल नकार दिला हरेशने. एकच रन आली या बॉलवरती. निर्णायक क्षणाला हरेशला मिळालेलं जीवनदान आपण पाहता या मॅच मध्ये. 5-15 शेवटचे बॉल 5 आणि विजयासाठी तब्बल 15 धाबा. याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण हा गोड बाबा. 6 दिवसीय स्पर्धा आपण पाहताय. आता ही स्पर्धा खरं यशाच्या उंच शिखरावरती चालली आहे. स्वर्गीय नवनाथ घर स्मृती मैत्री चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. या स्पर्धेचे सर्व आयोजक त्यांना खरंतर मी हॅट्स ऑफ करेल, त्यांचं कौतुक करेल भरभरून. अप्रतिम योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5 बॉल 15. यावेळेला बॉलला उडवलाय. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवले निलेशने. सीमा पार षटकार. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि खऱ्यातनं या मैदानासाठी ज्यांनी आम्हाला सर्वात मोठं योगदान दिलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके युवा नेतृत्व वैकुंठ पाटील आणि त्यांच्या बरोबरीने गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सध्या या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. क्या बात आहे. मग स्पर्धेची क्रेज किती वाढली आहे. स्वतः वैकुंठ शेठ आणि गोव्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आपण पाहताय. खरं तर लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर मुख्यमंत्री साहेब तुमचा आम्ही आमच्या या सर्व विभागाच्या वतीनं, पेन तालुक्याच्या वतीनं, रायगड जिल्ह्याच्या वतीनं आपलं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. वैकुंठ दादा आम्ही मिस करतोय. खरं तर या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती आम्हाला असायला हवी होती, परंतु काही कामानिमित्त ते देखील व्यस्त आहेत. परंतु त्यांच्या शुभेच्छा आल्या. इथे पूल करत असताना बॉल मागे चाललाय, अगदी शोल्डरला बॉल लागला, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन मिळेल. 1 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या आपण पाहता धावफलकामध्ये लागताना 36. अजूनही आपण पाहिलं मॅच ऑन आहे. शेवटचे बॉल असतील 3. विजयासाठी 8 धाबा. हरेश गाबन वर्सटाईल खेळाडू आपल्या संघाला सामना जिंकून मात्र जल्लोष साजरा करण्याची संधी निर्माण करून देईल की एका बाजूने भातान संघ पुन्हा एकदा यावेळेस एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित करत चॅम्पियन मला हे पाहायचं. 3 बॉल 8 धाबा. अलंकार तयार. समोर हरेश गाबन ऑन साइडला हा फटका आडव्या बॅटने खेळत असताना 1 आली. सेकंडचा कॉल नकार आलाय. 2 बॉल 7. व्हॉट अ मॅच. मेगा फायनल उत्कंठावर्धक रोमहर्षक आता परिस्थितीमध्ये आली आहे. शेवटचे 2 बॉल आणि 7 धाबा. 1 रन शॉटचं महत्व किती होतं संतोष चौधरी सर. शिरोडोन संघाला विचारा. 3 बॉल 13 ची गरज होती. 2 बॉल 2 षटकाराने एका रनने शिरोडोन संघ पराभूत झाला, जिथे 1 रन शॉट त्याने केली होती. जर का हरेशने षटकार मारला किंवा निलेशने जरी मारला तर अविनाशी पाटील इरबाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी
खरं तर जिते संघाला हरीश गव्हाण यांचे मामाश्री 2 बॉल 7 हा बॉल ठरवेल कोणत्या संघाचं पारडं जड राहील या मॅच मध्ये. निलेश सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला चांगला फटका आहे, बॉल मागे चाललाय, फाईन लेगच्या बाहेर दणदण करत आलाय हा चौकार. 4 धावा, आता 1 चेंडू आणि 3 धावा. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. निलेश सांगतो या मॅच मध्ये ज्याने 1 षटकार मारलाय, 1 चौकार मारलाय, परंतु सामना संपलेला नाहीये. सामना बॅलन्स झालाय. 1 बॉल आणि 3 धावा. व्हॉट अ मॅच. मैत्री चषकाचा हा फायनलचा सामना तुम्हाला आवडला असेल, ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या या संपूर्ण संघ दोन्ही संघासाठी आणि या स्पर्धेसाठी. व्हॉट अ मॅच. एक बॉल आणि 3 धावा, 1 चेंडू आणि 3 धावाचं समीकरण मैदानामध्ये आलंय. कोण जिंकणार सामना. हिरो बनण्याची संधी आता निलेशला आली आहे. हिरो बनण्याची संधी आता खरं तर अलंकार भोईलकडे आली आहे. अंतिम 1 चेंडू आणि 3 धावा. डोक्याला शून्य करणारा सामना, हृदयाची ठोके वाढवणारा सामना, अंतिम सामना, रोमहर्षक सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, लास्ट बॉल थ्रिल मैदानामध्ये आपण अनुभवतायत. 1 चेंडू आणि 3 धावा. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. हे सांगावं लागेल निलेशला, हे सांगावं लागेल अलंकारला, हे सांगावं लागेल दोन्ही संघांना. जबरदस्त मॅच. शेवटच्या बॉलला सुरुवात होईल. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू आणि 3 धावा. रिव्हर्सचा फटका. सबसे कातिल निलेश पाटील. 4 धावा आल्या आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला जिते संघ. अभिनंदन टीम जिते, अभिनंदन टीम भातान, अभिनंदन टीम इरवाडी, अभिनंदन टीम रावे, अभिनंदन टीम अंतोरे. खरं तर निलेशचं खरं तर कौतुक करावं लागेल. स्विचिटचा फटका आला आणि आमचे आंबिवलीचे दादा रवींद्र पाटील यांच्याकडून निलेशला 500 रुपयाचं पारितोषिक आलं.